तर इथे मी पावशर डाळ घेतलेली आहे। सणावाराच्या दिवस आणि प्रत्येकांच्या घरी जेवणाचे प्रकार हे वेगवेगळे असतात। कोणी पुरी, खीर, पनीरची भाजी, कोणी पुरणाची पोळी, तर कोणी काय तर कोणी काय। तर मी तुम्हाला सांगत आहे की आमच्या घरी माझ्या माहेरी तर पुरणपोळीच बनते दिवाळीला आणि सासरी मी ठरवेल ते होतं। तर आता मी इथे तुम्हाला क्विक असं पुरणपोळीचा स्वयंपाक दाखवते। वाटणामध्ये आपण भाजलेलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि टमाटर घेतलेले, छान वाटून घेतलेले आहे। पुरणाची डाळ शिजवून घेतलेली आणि ते एकीकडे छान हे करून घेतलं। तोपर्यंत इथे आपण वाटण तयार केलेलं होतं। पुरणाची डाळ जी आपण शिजून घेतली होती त्याचं जे पाणी उरलं होतं तेवढंच पाणी टाकून आपण आमटी करणार होतो। एकीकडे मी बटाट्याची भाजी करून घेणार होती। तुम्हाला तर माहिती आहे कोल्हापुरी म्हटल्यानंतर बटाट्याची भाजी, पुरणपोळी हे तर म्हणजे कॉम्बिनेशन परफेक्ट आहे। प्रत्येक ठिकाणी पुरणाच्या स्वयंपाकामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात। मराठवाड्यामध्ये माझ्या मम्मीकडं काळा मसाल्याची आमटी आणि बऱ्याच काय गोष्टी असतात, उडदाचे वडे, भजे, पापड वगैरे। कुरडई तर मस्त आहे, आमरस पण आहे। आता आमचं सीझन गेलेला आहे। बाय द वे आमच्या कोल्हापूरला पुरणपोळी गुळाची केली जाते, साखरेची नाहीत, पण माझ्या माहेरी साखरेची केली जाते। तुमच्याकडे पुरण हे कशाचं केले जाते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला कटाची आमटी ही काळ्या मसाल्यातली आवडते की आपल्या लाल मसाल्याची? मला तर दोन्ही भन्नाट आवडतात। पण एक सिक्रेट सांगू का, मला पुरणाची पोळी ही 9वीत असताना मी शिकले होते, पण साखरेचीच यायची। गुळाची पुरणपोळी मी मात्र लग्न झाल्यावर शिकलेली आहे। आणि त्याचबरोबर पुरणपोळी म्हटल्यानंतर मला ही लहानपणी कधीच हा प्रकार आवडत नव्हता। मी फक्त पुरणाचा गोळा खायचे, पण नंतर आता पोळीचा स्वयंपाक म्हटला की मजा पण येते करायला आणि त्याचबरोबर पुढचे 2 दिवस तर मी पुरणपोळीवरच असते। तुमचं कसं असतं मला कमेंट करून सांगा। तुमच्या घरामध्ये लहान मुलं हे पुरणाचा गोळा खातात का? माझ्या घरात पण खातात बरं का। तर अशी ही खरपूस माझी पुरणाची पोळी तयार आहे। तुम्हाला कटाची आमटी, बटाट्याची भाजी आणि पुरणपोळी कशी वाटली नक्की कळवा।